मित्रा प्रणाम। अरे त्रिशूळ खाली घे ना, त्याला बोल ना. आणि आज खाली घे रे. या महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या या ठिकाणी भावना आणि तमाम शिवभक्तांचं आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351व्या तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या वर्षी 350वा राज्याभिषेक सोहळा आपण नेत्रदीपक असा केला, दृष्ट लागावा असा केला आणि आज देखील वारा पाऊस वादळ याचा कुठलाही विचार तमा न बाळगता हजारो शिवभक्त इथं जमले. त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं मी अभिनंदन करतो. आज या कार्यक्रमाला अजितदादा आहेत, सुधीर बाबू आहेत, उदय सामने आहेत, तटकरे आपले सुनील तटकरेजी आहेत, भरत भोगावले, आपले आमदार संजय गायकवाड, आमदार महेंद्र कर्वे आणि या समितीचे अध्यक्ष सर्वजण, आपले आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे, आणि पत्रकारही आहेत. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन, हे राज्य शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालणारे राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये मनामध्ये शिवछत्रपती आहे आणि त्याचबरोबर हा महाराष्ट्र देखील आज पुढे जातोय. तो छत्रपतींच्या आशीर्वादाने जातोय, आशीर्वादाने हे सरकार काम करतंय. स्वराज्य हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम 1645 साली एका पत्रात वापरला. या एका शब्दाने मराठ्यांना मोगलांशी लढण्याची स्फूर्ती दिली, ताकद दिली आणि या स्वराज्य शब्दाचा वापर पुढे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेला घालवण्यासाठी वापरला. तो स्वराज्य हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण झाला आणि म्हणून महाराजांचा राज्याभिषेक देखील या स्वराज्याच्या संकल्पनेतूनच झालेला. असा राजा म्हणे नाही, असा राजा जो रयतेचं राज्य निर्माण करणारा राजा, रयतेच्या भाजीच्या देतालाही हात लागता कामा नये असा राजा या महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून आपण त्याचं पूजन करतो, आपण त्याला पुजतो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्तताच होत नाही. हे वैभव राजांचा आणि म्हणून छत्रपतींनी देव देश धर्म आणि मंदिरांचं रक्षण, स्वाभिमानाच्या रक्षणाचा संदेश दिला. तोच वारसा आपण पुढे घेऊन जातोय आणि छत्रपतींच्या स्वराज्यातून सुराज्य निर्माण करण्याचा जो काही संकल्प होता त्याप्रमाणे आपलं राज्य देखील काम करत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, आदरवाद आहे तरी एकही माणूस हलत नाही. शिवभक्त आहेत सगळे शिवभक्त, किती वादळ वाढवलं तरी या शिवभक्तांना कोणी हलवू शकत नाही. कारण छत्रपतींचा मावळा आहे, हा छत्रपतींचा शिवभक्त आहे आणि म्हणून
आता या शिवरायांची पराक्रमाची साक्ष देण्यासाठी आमचे सुधीर भाऊ लंडन मधून वाघ नका आणणार आहे आणि भवानी तलवार देखील आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुधीर भाऊ, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, शिवभक्त तुमच्या पाठीशी आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील आपल्याला मदत करताय. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं चेष्टा करणारे लोक त्यांची थोबाडा बंद करण्याचं काम प्रधानमंत्री जय श्रीराम म्हणून आपण नारा देतो. 500 वर्षापासून सर्वांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे होतं, पण ते करण्याचं धाडस बाळासाहेबांचं देखील स्वप्न होतं. राम भक्तांचं स्वप्न होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कुठं गेला माहित आहे? 7 समुद्रापलीकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपतींचा इतिहास 7 समुद्रापलीकडे. आणि म्हणून शिवछत्रपतींच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं बोला. तुम्हाला एवढंच सांगतो, तिथीनुसार तुमची जी मागणी आहे ती सरकारने मान्य केलेली आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची जयंती, राज्याभिषेक सोहळा जेवढ्या वेळा आपण करू तेवढं कमीच आहे. एवढं राजांचं कर्तृत्व होतं, एवढं राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहित आहे. मला वाटतं अगोदर पण एक झालं ना बरसे, किती तारखेला झाले? 6 तारखेला कार्यक्रम झाला. तारखेनुसार आणि आपला हा तिथीनुसार तुम्हाला मी एवढं सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची इतिहास उंची एवढी मोठी होती की आपण दररोज जरी हा कार्यक्रम केला तरी कमी पडेल अशा प्रकारे छत्रपतींचा कारभार होता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे सवंगडी कोण होते? शेतकरी, कष्टकरी. आणि या राज्यामध्ये छत्रपतीच्या आदर्शाने चालणाऱ्या राज्यात आपलं सरकार देखील आपलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं सरकार, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे शिवभक्तांचं सरकार आहे. आणि यामध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कसे बनले असतील, एवढ्या उंचावर कशा तोफा गेल्या असतील, एवढे मोठे मोठे दगड कसे गेले असतील, या पाण्याची व्यवस्था कशी केली असेल, हे सर्वसामान्य माणूस नाही करू शकत. त्यावेळेचं त्यांचं विज्ञान
तुमचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला मी एवढं सांगतो या ठिकाणी मी मनाकरिता जास्ती काम करतो. तुमचे मनाचं स्वप्न आहे ते माझ्या देखील मनाचं स्वप्न आणि आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेल्या आहे आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण योग्य वेळी योग्य कार्यक्रम आणि म्हणून तुम्ही खात्री बाळगा. हा शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारावर चालणाऱ्या आदर्शावर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे. आणि माझ्यासोबत इथं अजितदादा पण आहे. शिवाजी महाराजांचा विषय दादा अरे खुर्च्या येतील जातील पण खुर्चीसाठी शिवसृष्टीला 50 कोटी आम्ही मागणी केले. त्याच्यामध्ये आणखी वाढ करून पाहिजे ती देखील आपलं सरकार दे. आपल्याला मी एवढं सांगतो आज वारकरी आषाढी निमित्त आले होते माझ्याकडे. आषाढी कार्तिकी आता आषाढी येतात 15 ते 20 लाख वारकरी जातात. 2-3 हजार दिंड्या. आषाढी कशी झाली पाहिजे? स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित. हे सरकार कुणाचं आहे? शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, तुमच्याशी भक्तांचं. आणि त्यामुळे प्रत्येक दिंडीला आपल्या सरकारनं 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली पण लगेच समोरून कोट सुरू उठले. त्यांना ऍसिडिटी झाली, झालं. त्याच्यासाठी पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही काढून ठेवला मोफत. तुम्हाला मी सांगतो तुम्ही काळजी करू नका. तुमचं हे जे काम आहे हे काम 100% करणार. ती आपण पूर्ण करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी धनुष्यबाणाची लढाई केली. जगामध्ये असा कुठलाही पुतळा नाही. तशा प्रकारचा मोठा पुतळा सुंदर खिंडमध्ये आपण लावू. त्यासाठी पैसे तुम्ही पडणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे.
आता काय परत नाही बोलायला लागेल तू. कार्यक्रम करून टाकू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.